ठरलं तर मग मालिकेच्या 10 ऑगस्टच्या भागामध्ये जेव्हा सायली आता रूममध्ये आलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही आलात का. प्रतिमा आता झोपली. तेव्हा आता सायली अर्जुनच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद देत नाही. अर्जुन विचार करतो की मिसेस सायलींचा अजूनही मूड ठिकत दिसत नाहीये. मी काही बोलायला गेलो तर या माझ्यासाठी आता वेगळाच अर्थ काढतील. अचानकपणे अर्जुनचं लक्ष पाण्याकडे जातं. तेव्हा आता सायलीला तो सांगतो की मिसेस सायली मला थोडं पाणी द्याल का प्लीज. सायली सांगते की हो देते ना. आता पाणी रूममध्ये असून सुद्धा सायली खालती निघून जाते. अर्जुनला कळतच नाही सायली अशी का वागते. बाहेर प्रिया रविराजांची वाट पाहत असते. तेव्हा आता तिची खूप चिडचिड होते. प्रिया म्हणते की हा किल्लेदार नक्की कुठे गेला आहे. जर ते हॉस्पिटलमध्ये जर कडमडायला गेला असतील ना तर तिथेच राहा बाबा, माघारी काही येऊ नको असं ती विचार करत असता क्षणी समोरून आता रविराजांची एंट्री होते. प्रिया खूप घाबरलेली असते. ती रविराजांना विचारते की बाबा हो तुम्ही कुठे गेला होतात. सकाळपासून मी तुम्हाला किती कॉल केले आहेत, तुम्ही एकही कॉल रिसीव्ह केलेला नाहीये. तेव्हा आता रविराज सांगतात की अगं तन्वी बाळा मी काय लहान आहे का माझी काळजी करायला. तेव्हा आता प्रिया विचारते की बाबा नक्की तुम्ही कुठे गेला होतात. रविराज आता विचार करतात की जर मी त्या डेड बॉडीची चौकशी करायला गेलो होतो हे जर हिला कळलं तर त्या गोष्टीचा हिला त्रास होऊ शकतो. म्हणून रविराज सांगतात की बाळा मी एका मंदिरामध्ये गेलो होतो. प्रियाचा रविराजांवरती विश्वासच बसत नसतो. तर रविराज सांगतात की अगं काय आहे, म्हणजे आपला ॲक्सिडेंट झाला होता ना त्यानंतर मी मंदिरामध्ये जायचं देवावर विश्वास ठेवायचं बंद केलं होतं ना. परंतु तू आली माझ्या आयुष्यात, परत प्रतिमा आली आहे. मग आता सगळं काही चांगलं झालं आहे म्हटल्यानंतर म्हणून मी मंदिरामध्ये गेलो होतो. तर त्यानंतर आता रविराज प्रियाला सांगतात की बरं तू जाऊन आराम कर. रविराज गेल्यानंतर आता प्रिया खूप खुश होते आणि ती आता टेन्शनमुक्त झालेली असते. प्रिया विचार करते की आता ही गुड न्यूज आहे ना ती पटकन नागोबाला देते. पुंगी वाजल्यासारखा आनंदाने डोलेल तो, असं म्हणून आता प्रिया स्वतःचीच हसत असते. इकडे अर्जुन स्वतःच पाणी घ्यायला उठणार इतक्यात सायली आता कॉफी घेऊन आलेली असते आणि ती अर्जुन समोर कॉफी ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तर पाणी मागितलं होतं ना तुम्हाला. त्यावर आता सायली सांगते की हो परंतु ही तुमची फेवरेट कॉफी आहे ना, आता दिली आहे म्हटल्यानंतर प्यावी तर लागेलच. असं सांगून सायली तर आता ती खालती किचनमध्ये निघून जाते. तेव्हा तिच्या पाठोपाठ अर्जुनही तिला हाका मारत आलेला असतो. सायली किचनमध्ये कामाला लागलेली सुद्धा असते. अर्जुनला तिला काहीच बोलता येत नाही. पाठीमागून अचानक प्रिया येते आणि अर्जुनचा हात पकडते. अर्जुनला प्रिया म्हणते की अरे ती सायली पोहोचली सुद्धा किचनमध्ये, तू का तिच्या मागे मागे जातोयस. तेव्हा आता अर्जुन सांगतो की माझं काम आहे. तिथे आता प्रिया खूप खुश होते आणि अर्जुनला विचारते की अच्छा म्हणजे तुला कॉफी प्यायची आहे का. अरे मग मला सांगायचं ना, सकाळसारखी खूप खूप छान कॉफी मी तुला बनवून दिली असते. तेव्हा कुठे आता अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो की सायलीच्या चिडण्याचे कारण प्रियाची कॉफी आहे ते. तर प्रिया आता आग्रह धरत असते. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही तन्वी, अगं सकाळी तू इतकी छान कॉफी बनवली होतीस ना त्यामुळे ना मला आता दुसरी कुठली कॉफी प्यावीशीच नाही वाटत आहे. तेव्हा प्रिया खूप खुश होते. अर्जुनला पुढे काही बोलणार इतक्यात रविराजाने प्रियाला हाक मारलेली असते. तर प्रियाला आता नाईलाज होतो आणि तिला अर्जुनपासून दूर जावं लागतं. तेव्हा आता अर्जुनला प्रिया बाय करत असताना इकडून सायलीचा मात्र खूप चळपळाट होत असतो. त्यानंतर आता प्रिया गेल्यानंतर अर्जुन पटकन सायलीकडे येतो आणि आता अर्जुन सायलीला सांगतो की आत्ता माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. अर्जुन सायलीला सांगतो की आत्ता मला कळायला लागलंय की तन्वीच्या कॉफीमुळे तुम्ही इतक्या चिडला आहात बरोबर ना. तेव्हा आता सायली आणखीनच चिडते आणि त्यानंतर ती रागानेच तेथून रूममध्ये निघून येते. रूममध्ये येता क्षणी आता अर्जुन तिच्या पाठोपाठ आलेला असतो. परंतु अर्जुन आता रूममध्ये एंट्री करणार इतक्यात सायली दरवाजा लावूनच घेते. तर इकडे किल्लेदारांच्या घरी नागराज जेव्हा आता झोपलेला असतो तेव्हा तो झोपीमध्ये खूप घाबरलेला असतो. नागराजला आता खूप भयानक स्वप्न पडलेलं असतं की जेथे आता महिपत प्रतिमाच्या समोर येता क्षणी प्रतिमाने त्याला ओळखलं आहे आणि प्रतिमाने रविराजांना सगळं काही सांगून टाकलं की हाच तो होता ज्याने आपला ॲक्सिडेंट घडवून आणला. तेव्हा आता रविराज खूप चिडलेले असतात आणि रविराजचा महिपतचा गळा आवळतात. त्यानंतर महिपतला बेदम मारायला लागतात. तिथे आता अर्जुन आणि सायली असतात आणि त्या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की म्हणजे आता तुम्हा तिघांना मारण्याची सुपारी या महिपतने घेतली होती. त्यानंतर अर्जुन सुद्धा आता महिपतला खूप मारायला लागतो. तर रविराज आता महिपतचा गळा आवळायला लागतात. तेव्हा रविराज त्याला जाब विचारत असतात की बोल तुला हे सगळं करायचं का कारण होतं, आमच्या जीवावर का उठला होतास तू आमचा ॲक्सिडेंट का घडवून आणलास. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता महिपत देतो. तो सांगतो की अहो वकील साहेब, तुम्हाला मारण्याची तुमच्या फॅमिलीला मारण्याची मला सुपारी दिली होती. रविराज विचारतात की नक्की कोणी दिली होती सुपारी. तेव्हा महिपत सांगतो की तुमचाच भाऊ नागराज याने.
तर आता रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो. नागराज आता खूप घाबरून गेलेला असतो. सगळ्यांच्या नजरा आता नागराजकडे वळलेल्या असतात. तर तिथे सायली म्हणते की म्हणजे नागराज काका, तुम्ही तुमच्या भावाच्या जीवावरती उठला होता. रविराज जसं जसं एक एक पाऊल आता पुढे टाकत येतात तेव्हा आता प्रिया कांगावा करायला लागते की हो बाबा, नागराज काकांनीच ते दागिने चोरले होते आणि मला धमकावलं होतं की बाबांना काही सांगायचं नाही तर तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन ते. आणि तिथे आता सुमन ही कबुली देते की दागिने चोरताना मी स्वतः यांना पाहिलं होतं. नागराज आता पुरता हादरून गेलेला असतो. परंतु हे सगळं नागराजचं एक स्वप्न असतं. रविराज त्यानंतर आता नागराजकडे आलेले असतात. तर सुमन सांगते की शी, किती नालायक माणसाची लग्न झालं आहे माझं. रविराज आता कुत्र्यासारखा नागराजला फोडून काढत असतो. तेव्हा आता नागराज त्याची माफी मागत असतो. तर रविराज तिथे आता सांगतात की तुला माझी अख्खी प्रॉपर्टी हवी होती ना रे, आता तुला ना जेलची 10x10ची खोली हीच तुझी प्रॉपर्टी, असं सांगून त्याला आता मारायला लागतात. त्यानंतर अर्जुन नागराजला आता उचलतो, महिपत आणि नागराजची कॉलर पकडतो आणि त्या दोघांना सांगतो की आता तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे सगळं मी बघतो. आणि तो फरफटतच त्या दोघांना घेऊन जातो. तर आता झोपेतून नागराज आता मला मारू नका, मला मारू नका, सोड मला, असं म्हणून आता झोपेतून उठलेला असतो. खूप घाबरून गेलेला असतो. सुमन ही सुमन आता नागराजला धीर देते. ती सांगते की तुम्ही वाईट स्वप्न पाहिलं आहे का. तेव्हा आता नागराज भानावरती येतो आणि त्याच्या लक्षात येतं की ही सत्यता नाही तर हे आपलं स्वप्न होतं. घाबरलेल्या नागराजला पटकन आता सुमन पाणी देते प्यायला. प्रतिमा आता परत आल्यापासून नागराजची अवस्था खूप विचित्र झालेली असते. कारण जर कोणत्याही क्षणी अचानक जर प्रतिमाला वाचा फुटली तर तो कायमचा संपू शकतो हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर त्यानंतर तिथे आता सुमन विचारते की काय झालं आहे, तुम्हाला वाईट स्वप्न पडलं होतं का, कसलं स्वप्न पडलं होतं. तेव्हा नागराज सांगतो की काही नाही, ते माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती, मी ज्याच्याकडनं पैसे घेतले होते ना त्याने माझ्या डोक्यावरती पैशांसाठी बंदूक ठेवली होती. तेव्हा सुमनला धक्काच बसतो आणि नागराजने आता सुमनला गुंडाळलेलं असतं खोटं बोलून. सुमन सांगते की मी ना माझ्या दादाकडे पैसे मागते, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा नागराज सांगतो की हो माग पैसे, आणि त्यानंतर दोघेही झोपतात. नागराजची आता पुरती घाबरगुंडी उडालेली असते. तो विचार करतो की आता जरी प्रतिमा विनीला वाचा फुटलेली नसली तरी ज्या वेळेस आता महिपत तिच्या समोर येईल तेव्हा त्याच्याकडे आता बोट दाखवून ती सगळं काही खरं सांगू शकते. आणि आता नागराजसाठी धोक्याचा इशारा मिळाल्याचं त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर इकडे सायली देवी आईला आता नमस्कार करत असते झोपण्याआधी. जेव्हा आता सायली नमस्कार करते आणि पाठीमागे वळते तर पाहते तर तिथे आता प्रतिमा ही देवी आईला नमस्कार करत असते. तर सायली प्रतिमाजवळ जाते आणि विचारते की प्रतिमा त्या, तुम्हालाही माझ्यासारखं देवाला नमस्कार करून झोपायची सवय आहे का. तेव्हा आता प्रतिमा मान हलवून होकार देते. तर सायली सांगते की हो मलाही सवय आहे आणि मला ना त्याशिवाय झोपच लागत नाहीये. बरं ठीक आहे, चला मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये सोडते, असं म्हणता क्षणी जेव्हा सायली आणि प्रतिमा समोर पुढे वळतात तर तिथे कल्पना उभी असते आणि कल्पना आता त्या दोघींना पाहून खूप खुश असते. सायलीला सांगते की अगं सायली, मी तुला आधीही म्हणत होते ना की तुझ्या आणि प्रतिमाच्या काही सवयी एकसारख्या आहेत. तेव्हा प्रतिमा आता कल्पनाला खूप घाबरायला लागते. कल्पना तिला धीर देत सांगते की अगं प्रतिमा, तू मला घाबरू नकोस, परंतु जेव्हा जेव्हा मी तुला असं बाहेर आलेलं मोकळं वावरताना बघते ना तेव्हा मी खूप खुश होते. अगं कल्पना सायलीला विचारते की आजही तू प्रतिमासोबत आता तिच्या रूममध्ये झोपायला जाणार आहेस का. तेव्हा आता सायली सांगते हो आई, जावं तर लागेल ना मला. तर कल्पना सांगते की अगं परंतु प्रतिमाला आता या घरात चांगली बऱ्यापैकी रुळली आहे, ती इकडे तिकडे वावरते, मग मला वाटतं आज तुझ्या खोलीमध्ये तुला जायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा आता सायली पाठीमागे वळून प्रतिमाकडे पाहते. कल्पना प्रतिमाला समजावते. ती सांगते की हे बघ प्रतिमा, सगळेजण आता तुझ्याकडे येत आहेत, स्वतःची ओळख पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत आहेत आणि त्याच गोष्टीचा तुला किती त्रास होतो आहे हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. कल्पना तिथे आता प्रतिमाला सांगते की हे बघ प्रतिमा, मला खरोखर वाटतं की तू एकटी राहू शकतेस आणि सायलीलाही आता तिच्या खोलीमध्ये जावं लागेल ना गं. तेव्हा आता प्रतिमा समजून घेते. सायलीला सांगते की मी एकटी राहू शकते आणि तिथून तिच्या रूममध्ये निघूनही जाते. तेव्हा आता कल्पना सांगते की प्रतिमाला असं बोलून मी चूक तर केली नाही ना, मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा सायली कल्पनाला समजावते. ती सांगते की आई हो, नका त्रास करून घेऊ स्वतः. तेव्हा कल्पना सांगते की खरंच सायली, परंतु मला ना मनापासून असं वाटतं आहे की प्रतिमाला आपण एकटंच सोडायला हवं आहे. आता हळूहळू ती आपल्या घरामध्ये मिक्स होते आहे. कारण आता जर आपण कोणी सतत तिच्या आजूबाजूला राहिलं तर ती पावरते अगं इतकी सारी माणसं पाहून. परंतु मला खात्री आहे की प्रतिमा हळूहळू आपल्या सगळ्यांसोबत मिक्स होईल.
तेव्हा आता सायलीला कल्पना म्हणते की सायली तुला वाईट तर वाटलं नाही आहे ना माझं बोलण्याचं. तेव्हा आता सायली सांगते की अहो आई नाही वाटत आहे. तुम्ही जे काही कराल ते सगळ्यांचा विचार करूनच कराल, मला माहिती आहे. सायलीचा कल्पनावरचा इतका विश्वास पाहून तिथे आता कल्पनाही खूप खुश असते. तर त्यानंतर सायली आता झोपायला निघाली असता क्षणी तिने आता थर्मास घेतलेलं असतं. ते पाहून कल्पना विचारते की सायली अगं तू रूममध्ये जाताना थर्मास का घेऊन जाते आहेस? तेव्हा आता सायली थोडीफार गडबडते. ती कल्पनाला सांगते की काय नाही, हे आज उशिरापर्यंत काम करणार आहेत ना, त्यामुळे थर्मासमध्ये कॉफी बनवून घेतली आहे. तेव्हा आता कल्पना सांगते की सायली असंच अर्जुनला डोक्यावरती चढवून ठेवलंस ना तर पुन्हा तुलाच त्रास होईल अगं. तेव्हा आता सायली हसते आणि त्यानंतर रूममध्ये जाते. रूमच्या आता दरवाजा वाजल्यानंतर इकडे अर्जुन विचार करतो की परत आली तन्वी, आता काय करायचं आहे मी, ही कशाला आली आहे असं म्हणून आता अर्जुनने तोंड कसं तरीच केलेलं असतं. आणि त्यानंतर तो जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा आता समोर सायली उभी असते. अर्जुन सायलीला पाहून खूप खुश होतो. तर सायली अर्जुनला विचारते की मला बघून तोंड असं करण्याची काय गरज होती? तेव्हा आता अर्जुन सांगतो नाही म्हणजे मला माहिती नव्हतं ना की तुम्ही आज येणार आहात रूममध्ये. सायली आता अर्जुनशी परत काहीच बोलत नाही. थर्मास ठेवते. त्यानंतर आता कपाटातून उशा काढायला लागते. त्या उशा लावते आणि स्वतःचं ब्लँकेट घेऊन ती निमूटपणे झोपीही जाते. अर्जुन तिच्या मागे मागे करत असतो, परंतु अर्जुनला सायली काहीच प्रतिसाद देत नाही आणि बोलतही नाही. अर्जुन परत आता सायलीला उठवायला लागतो. तेव्हा आता सायली विचारते की तुम्हाला कॉफी हवी आहे का? आणि त्यानंतर ती थर्मासमधून कॉफी काढून अर्जुनला देते. तर अर्जुन तिथे सांगतो की तुमचं काय चाललं आहे नक्की? मी तुमच्याशी काहीतरी बोलतोय, मला कॉफी नको आहे. अर्जुन सायलीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तो सांगतो की हे बघा मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती का चिडला आहात. तेव्हा आता सायली जे बघितलं आहे ना मी त्याच्यावरती विश्वास ठेवूनच तुमच्याशी बोलायला लागले. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय बघितलं आहे तुम्ही? हे बघा मिसेस सायली, तन्वीने मला कॉफी दिली होती मला मान्य आहे. इतक्यात आता सायली सांगते की त्याच 10 मिनिटं आधी मी तुम्हाला कॉफीबद्दल विचारलं होतं ना, काय म्हणालात तुम्ही मला की माझ्याकडे वेळ आणि पोटात जागा दोन्ही नाही आहे. आणि तेच आता तिने कॉफी दिली तर तुम्ही त्या कॉफीवरती अशी झडप मारली की जसं काही तुम्हाला 7 जन्म कॉफीच मिळालेले नाही आहे. अर्जुन आता सायलीची ॲक्टिंग करायला लागतो. तो सांगतो की वा एरवी तर ना हो आई चालेल पूर्णाजी असंच बोलता ना, आणि माझ्यासमोर आलं की मिसेस सायली 2.0 माझ्यासमोरच बरी तुमची जीभ एवढी रपारप चालते. मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही माझ्याशी आता ना टिपिकल बायको असल्यासारखं वागत आहात. तेव्हा आता सायली गडबडते आणि सायली तिथे आता अर्जुनला सांगते की हे बघा आपलं जे प्लॅनप्रमाणे ठरलं आहे ना तसंच घडतं आहे की नाही हे चेक करत होते मी. अर्जुन पुढे आता सायलीला सांगतो की हे बघा मिसेस सायली, माझं तर लक्षात सुद्धा नव्हतं की मला नक्की कोण कॉफी देत आहे ते, आणि एवढं नाही होऊ शकत. कोण कॉफी द्यायचं कोण पाणी द्यायचं इतक्यापर्यंत नाही आपण मॅनेज करू शकत काही. त्यावर ते आता सायली हसते आणि अर्जुनला सांगते की अच्छा उद्या जर आता प्रिया तुमच्या शेजारी येऊन झोपली तर तुम्ही हेच म्हणाल मला की मला माहितीच नव्हतं की माझ्या बाजूला प्रिया आहे, मला तर वाटलं तुम्ही आहात. तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो की विमलताईला सांगा किचनमधल्या सगळ्या सुरा फेकून देण्यासाठी, तुमची जीभच जास्त चालायला लागली आहे. अर्जुनच्या त्या वाक्यावरती सायली आता चकित होऊन अर्जुनकडेच पाहते. इतक्यात आता अर्जुनच्या रूमच्या दरवाजाचे तिथे आवाज आलेला असतो. तेव्हा सायली पटकन उठते तर समोर आता प्रिया उभी असते. प्रिया आता सायलीला पाहून विचारते की तू इथे? त्यावरती सायली सांगते की प्रिया ही रूम ना माझी आहे. खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा आहे की इतक्या रात्री तू इथे काय करते आहेस. अर्जुन पटकन आता परत प्रियाकडे आलेला असतो. प्रियासोबत आता गुडगुड वागायला लागतो. तेव्हा आता प्रिया सांगते की मी इथे अर्जुनला भेटायला आले आहे. तेव्हा सायली आता बाजूला जाते. त्यानंतर आता अर्जुन विचारतो की तन्वी तू इथे इतक्या रात्री काय करतेस? तेव्हा मुद्दाम आता प्रिया सांगते की अर्जुन अरे असं काय करतोयस तू, आपलं आता संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं ना. आता तर सायली भयंकर चिडते अर्जुनवरती. त्यानंतर सायली परत येते, हाताची घडी घालते आणि एकटक अर्जुनकडे रागाने पाहते. अर्जुन खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता अर्जुन प्रियाला सांगतो की अगं तन्वी, मी कधी म्हणालो होतो की आपण रात्र भेटणार आहोत, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन आपलं ठरलं होतं ना. तर त्यानंतर आता सायली रागाने पाहते आहे म्हटल्यानंतर अर्जुन तिथे आता सांगतो की हे बघ आपण उद्या बोलूयात. तेव्हा आता प्रिया सांगते की काय रे अर्जुन असं का करतो आहेस का? तू आता तुझी बायको या रूममध्ये आहे म्हटल्यानंतर मला बोलायला घाबरतोयस का? तेव्हा आता सायली सांगते की हे बघ प्रिया, ही रूम ना त्यांची जितकी आहे ना तितकीच माझी आहे.
तर त्यानंतर अर्जुन आता इशारे करून प्रियाला तिथून जाण्यासाठी सांगत असतो. आता प्रिया त्यानंतर अर्जुनला बाय अर्जुन. तेव्हा आता बाहेर प्रिया गेल्यानंतर सायली अर्जुनला रागानेच म्हणते की लावादार गेले ती केव्हाचीच. पटकन अर्जुन आता दरवाजा बंद करतो. तर बाहेर प्रिया आता हसत असते आणि म्हणते की वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. यांनी जर आधी भांडण केलं असेल ना तर आणखीन जास्त आता यांच्यात वाद होतील. आणि त्यानंतर प्रिया तिच्या रूमकडे निघून जाते. इकडे आधीचीच आता अर्जुनला सायलीला समजवण्यात तारेवरची कसरत करावी लागत असते आणि त्यातून प्रियाने आगीत तेलच ओतलेलं असतं. अर्जुन परत आता सायलीला समजावण्याचा प्रयत्न करायला लागतो. तेव्हा आता सायली सांगते की ती तुमचं रात्री भेटायचं ठरलं होतं तरीच आता मी समोर दिसल्यानंतर तुम्ही चेहरा तसा केला होतात. तेव्हा आता अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, मला खरं तर तन्वी आली आहे असं वाटलं म्हणून माझा चेहरा पडला होता. तर सायली सांगते की परत खोटं बोलताय तुम्ही. आता अर्जुनचा पुरता बँड वाजवलेला असतो प्रियाने. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. सायली किचनमध्ये काम करत असताना अचानक तिथे प्रतिमा आलेली असते. तेव्हा प्रतिमा सायलीची मदत करत असते लाडू वळण्यामध्ये. इतक्यात पूर्णाई आणि कल्पना तिथे आलेले असतात आणि ते अलौकिक दृश्य पाहून पूर्णाई खूप आनंदाने भारावून गेलेली असते. अचानकपणे जेव्हा प्रतिमाचं लक्ष या दोघींकडे जातं तेव्हा प्रतिमा घाबरते आणि तिथून सटकते. तर पूर्णाईला खूप वाईट वाटतं. पूर्णाई आता प्रतिमाने केलेल्या लाडवाचा एक घास घेते आणि सायलीला सांगते की माझी प्रतिमा सगळं काही विसरली असेल परंतु तिच्या हातच्या लाडवांची चव कधीच नाही विसरली. तेव्हा आता सायली सांगते की प्रतिमा त्याला जर या घरात आता मोकळीक द्यायची असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. त्यावरती कल्पना म्हणते की स्वयंपाकघर. आता प्रतिमाला सगळ्यांसोबत एकत्र आणण्यासाठी सायली पुढे काय शक्कल लढवणार आणि नागराजला पडलेलं स्वप्न आता लवकरात लवकर कसं खरं होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू